ज्योती जय सावित्री 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकपाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका। अखंड। गदर्भी ब्राह्मण कुंभार पाळीती, गदर्भी ब्राह्मण कुंभार पाळीती, ओझे ते लादिती पाठीवर, ओझे ते लादिती पाठीवर। चुकारू ब्राह्मण टिकोरी मारती, चुकारू ब्राह्मण टिकोरी मारती, वेगे चालविती मार्गावर, वेगे चालविती मार्गावर। काम झाल्यावर मोकाट सोडिती, काम झाल्यावर मोकाट सोडिती, फुंकून या खाती उकिरडा, फुंकून या खाती उकिरडा। पशुतील भट अश्वलिद खाती, पशुतील भट अश्वलिद खाती, कुल्ली करती जोती म्हणे, कुल्ली करती जोती म्हणे। याचा अर्थ सांगते। महात्मा ज्योतिबा फुले आपल्या अखंड काव्यरचनेमध्ये म्हणतात की कुंभार गाढव पाळतात, ते त्यांच्या पाठीवर जड ओझे लादतात। ते प्राणी चालताना चुकले किंवा थांबले तर ते कुंभार त्यांना काठीने मारतात, त्यांना रस्त्यावरून वेगाने चालण्यास भाग पाडतात। काम संपल्यावर त्यांना मोकाट सोडतात, मोकाट सोडले जाते। मग ते प्राणी उकिरड्यावर अन्न शोधून खातात। महात्मा फुले पशूंच्या या वर्तनाचे व स्थितीचे वर्णन करून सामाजिक घटकांवर उपरोधात्मक टीका करत आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून त्यांनी दिलेले संदेश आपण उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।